लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 31 ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे। आज तर नंदिनीने आपल्या मनामधलं सर्व काही जीवासमोर व्यक्त केलेलं आहे आणि दुसरीकडे मात्र काव्या आणि मानिनीने पहाटे पहाटे जाऊन या दोघींना उठवलेलं आहे आणि जे काही कामाला लावलेलं आहे ते तर मात्र एकदम जबरदस्त दाखवलेलं आहे। तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात। नंदिनी भयंकर चिडलेली असते। ती वसूला म्हणते, तुमचं तोंड सुद्धा आम्हाला कोणाला दाखवू नका आणि आम्ही बाबांच्या मनाचा विचार करतोय म्हणून, नाहीतर काय केलं असतं काय माहिती। आणि त्यामुळेच ना तुम्हाला इथे घरात राहू दिलेलं आहे आणि तुम्ही आता इथून पुढे कुणालाही तोंड तुमचं दाखवायचं नाही, खाली मान घालूनच घरभर वावरायचं। आणि असं सांगितल्यानंतर वसूला विचारते, बोला आहे का मान्य? तर तेव्हा वसू तिला सांगायचा प्रयत्न करत असते तर नंदिनी परत तिच्यावरती ओरडते, मान खाली म्हटलं मी। तर वसू आता मान खाली घालते आणि तिच्यासोबत रम्या सुद्धा आपली मान खाली घालते। तर नंदिनी पुढे त्या दोघींना म्हणते, आजपासून ना आवाज खाली आणि मान सुद्धा खाली आणि या घरामध्ये ना कोणाला सुद्धा तुमची तोंड बघायची अजिबात इच्छा नाहीये। आणि एकदमच त्या दोघींना जा असं ओरडते। तर तेव्हा त्या दोघी सुद्धा तिथून चाललेल्या असतात। इतक्यातच काव्या त्या दोघींना थांबा असं म्हणते आणि नंदिनीला म्हणते, ताई आज तू या दोघींना सोडून देतेस, पण कसं असतं माहितीये का, यांच्यासारखी माणसं ना पायातल्या चपलीसारखी असतात। कितीही पायात घालून मिरवली ना तरी सुद्धा चालताना आपल्या मागे चिखल हे उडवणारच। त्यामुळे ना आता मी फायनल वॉर्निंग देऊन सांगते, यापुढे यांनी जर चिखलपेक केली, एक जरी उचापती केली ना तर मी यांना सोडणार नाही, कळलं का? असं ती टिचकी वाजवूनच त्या दोघींना सांगते। तर नंदिनी म्हणते, ते तर करायचंच आहे ग काव्या, आली जर अंगावर ना तर काव्या त्याच्या पुढचं म्हणते, तर मग घेऊ शिंगावर। आणि आता नंदिनी त्या दोघींना परत निघा असं म्हणते आणि यावेळेस मात्र त्या दोघी तिथून निघून जातात। आणि त्यानंतर आता मानिनी विक्रमचा मोबाईल त्याच्या हातामध्ये देते आणि तिथून रागारागाने चाललेली असते। तर तेव्हा आता मिथून मानिनीला थांबवतो। तर मानिनी विक्रमला म्हणते, मला आता तुमच्याशी काहीही बोलायचं नाही। तर विक्रम लगेचच तिची माफी मागून रिकाम होतो आणि म्हणतो, माफ कर ना बाई आता मला। कधी कधी ना आपण आपल्याच माणसांच्या समोर गांधारीसारखी डोळ्यावरती पट्टी बांधून घेतो, त्यामुळे ना आपल्याला समोरचं काही दिसतच नाही। पण खरंच मी सगळ्यांच्या सोबत ना भान सोडूनच वागलेलो आहे, खरंच खूप चुकीचं वागलेलो आहे मी। आणि पुढे तो म्हणतो, बायको माफ कर ना मला, आता इथून पुढे ना मी खरंच तुझ्यासोबत कधीच इथून पुढे भांडणार नाही। तर मानिनी लगेचच त्याच्या दिशेने वळते आणि त्याला म्हणते, मग तर मी कधीच माफ नाही करणार तुम्हाला। तर विक्रम आता तिला म्हणजे काय असं विचारतो। तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, म्हणजे माझ्या सासूबाई तुमच्या आई काय म्हणायच्या विसरलात का तुम्ही? असं आता मानिनीने म्हटल्यानंतर पार्थ, जीवा आणि मिथुन काका विक्रम जवळ येतात। तर जीवा विक्रमला म्हणतो, अहो बाबा, ज्या नवरा बायकोंच्या मध्ये भांडणच होत नाही ते नवरा बायको कसले? आणि मिथुन काका सुद्धा म्हणतो, आय लाईक दिस असं म्हणून ते आता सर्वजण हसू लागतात। आणि विक्रम आता मानिनीला आपल्या जवळ घेतो आणि सर्वजण एकदम एकमेकांच्या मिठीत जातात। तर इकडे मात्र वसू अजून सुद्धा रागातच असते आणि रम्या सुद्धा रागात असते। तर तेव्हा जिन्यातून वरती जाता जाता जी विक्रमने त्याच्या हातामधून वसूने बांधलेली राखी असते ती फेकून टाकलेली असते, ती वसू आता राखी आपल्या हातामध्ये घेते आणि ती राखी हातामध्ये घेऊन वसू बोलू लागते, म्हणजे ती मनातल्या मनातच बोलत असते। ती म्हणते, या मी बांधलेल्या राखीची शपथ आहे नंदिनी, तू आज जिंकलेली आहेस, पण मी सुद्धा वसुंधराचा आहे। तुझा हा जो काही आनंद आहे ना नंदिनी, तो मी मुळासकट उपटून फेकेन। मी हारलेली आहे, संपलेली नाही, असं ती शपथच घेते। आणि इकडे मात्र हे सर्वजण एकमेकांच्या मिठीत आनंदाने गेलेले असतात आणि खूप खुश झालेले असतात। तर आता त्यानंतर रात्री इकडे काव्या आणि पार्थ आता त्यांच्या रूममध्ये झोपायची तयारी करत असतात। तर तेव्हा पार्थ काहीतरी वाचत बसलेला असतो, म्हणजे तो झोपेत आडवा झालेला असतो। तर काव्या त्याला विचारते, झोपलाय का देशमुख? तर पार्थ थोडासा उठून बसतो आणि म्हणतो, काव्या देशमुख विचारतायत आणि आम्ही झोपू, हिम्मत आहे का आमची? तर काव्या त्याला म्हणते, सरळ बोलताच येत नाही का तुम्हाला? तर पार्थ तिला म्हणतो, सरळ बोलण्याविषयी तुम्ही बोलताय, कमालच आहे की। तर काव्या लगेचच चिडते आणि त्याला म्हणते, जाऊ देत, आता तर मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये। तर पार्थ तिला म्हणतो, अहो फिस्कारा हवं तर। तर काव्या अजून चिडून त्याला म्हणते, काय म्हणालात तुम्ही? तर पार्थ थोडंसं गडबडू लागतो आणि तिला म्हणतो, नाही नाही, ते तुम्हाला चुकून बोलून गेलो मी, रुसा फिस्कारा असं माझं जरासं जमलिंग झालं।
तर काव्या त्याला म्हणते काय काय चुकून वगैरे काही सुद्धा झालेलं नाही आहे, तुम्ही सवयीप्रमाणे मुद्दामूनच बोललाय हे सगळं काही. तर पार्थ तिला म्हणतो अहो तसं काही सुद्धा नाही आहे, आणि माझी आई काय म्हणते माहिती आहे का, की मधाच्या पोळ्यावरती बसलेल्या माशीला ना छेडू नये असं म्हणून तो अजून तिला चिडवतो. तर काव्या एवढी जाम चिडते, त्याला म्हणते तुम्ही मला मधुमाशी म्हणालात आणि जाऊ देत ना, आता मला तुमच्याशी इथं बोलायचं नाही आणि मला इथं थांबायचं सुद्धा नाही आहे, मी जातेच बाहेर असं म्हणून ती तिथून चाललेलीच असते. तर पार्थ तिला म्हणतो हे बघा बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊन झोपू नका, आत्ताच एक ना मोठं वादळ संपलेलं आहे आणि जर समजा तुम्ही बाहेर जाऊन झोपलात ना तर त्यांना वाटेल अजून एक मोठं कुठलं तरी वादळ आलेलं आहे. तर काव्या आता परत चिडत असताना पार्थ तिला म्हणतो नाही नाही नाही, मी तुम्हाला वादळ वगैरे काही म्हणालो नाही, जर समजा तुम्ही बाहेर जाऊन झोपलात ना तर ना त्यांचा गैरसमज होईल असंच मला म्हणायचं होतं. तर तेव्हा काव्या म्हणते नक्कीच का, तुम्हाला आत्ता हेच म्हणायचं होतं का? तर पार्थ तिला म्हणतो हो, ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याबद्दल मी मस्करी कशासाठी करेन काव्या. तर आता काव्या थोडीशी शांत होते आणि म्हणते हो हो ते तर आहेच म्हणा, असं म्हणून ती आता त्याच्यासमोर बसते आणि आता ती पार्थ बरोबर छान असं बोलू लागते. त्याला म्हणते काय आहे ना, ताईने शेवटपर्यंत हार मानली नाही, त्यामुळे ना आपण तिचा खरेपणा सिद्ध करू शकलो, बरोबर आहे ना? तर पार्थ म्हणतो अगदी खरं आहे, मला तर ना त्या सुपर वुमन वाटतात. तर काव्या म्हणते सुपर वुमन ते का? तर पार्थ सांगतो बघा ना किती गोष्टी घडून गेल्यात पण त्यांनी हार नाही मानली. बाबांनी बघा ना त्यांना वसुहत्याची माफी मागायला सांगितलेली होती पण त्यांनी नाही मागितली, कारण त्यांना माहिती होतं, पक्क माहिती होतं की काहीही झालं ना तरी सुद्धा त्या सत्य समोर आणू शकतात. त्या क्षणी त्यांच्याकडे पुरावा नव्हता, पण जो होता ना पुरावा तो तर त्यांच्यावरतीच उलटला आणि दुसरं कोणी असतं ना तर त्यानं कधीच हार मानली असती. म्हणूनच मला नंदिनीचं कौतुक आहे. तर काव्या म्हणते अहो माझी ताई आहेच हो तशी एकदम सॉलिड, तिच्यामधली ही जी टक धरून राहण्याची क्वालिटी आहे ना ती खरंच खूप कमाल आहे आणि अशीच आहे माझी ताई. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का देशमुख, या सगळ्यांच्या मध्ये ना मला एका गोष्टीवर माझा ठाम विश्वास बसत चाललेला आहे. तर पार्थ तिला विचारतो कोणत्या गोष्टीवरती? तर काव्या सांगू लागते आपल्या आयुष्यामध्ये तेच घडतं जे आपल्या डेस्टिनीने लिहून ठेवलेलं असतं. म्हणजे आता बघा ना नंदिनी ताईकडे ना दीपक नंतर एकही पुरावा नाही आहे असं आपल्याला सगळ्यांना वाटत होतं. इनफॅक्ट नंदिनी ताईला सुद्धा तसंच वाटत होतं. पण बघा ना आपण नंदिनी ताईच्या खोलीमध्ये बोलत होतो तर तेव्हा आपल्या चौघांच्या तोंडातून ड्रायव्हरचा विषय निघाला आणि तो ड्रायव्हर तोच निघाला ज्याला आपण म्हणजे ज्याच्या बायकोला आपण मदत केलेली होती आणि तो सँडी रेखाताईंचा भाऊ निघाला. आता त्या सँडीपर्यंत कसं पोहोचायचं हा जेव्हा विचार करत होतो ना तेव्हा आपल्याला फोटो सापडले, म्हणजे आपल्याला नाही सापडले, म्हणजे त्याचे तुकडे ना त्या फोटोचे तुकडे त्या दोघांना डस्टबिनमध्ये सापडले आणि ते तुकडे जेव्हा जोडले ना तर तेव्हा ताईला कळालं की हाच तो दीपकचा साथीदार आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नियतीनेच मदत केली. असं ती सर्व काही बोलत असताना पार्थ मात्र एकदम छान असं तिच्याकडे बघत असतो. तर काव्या पुढं म्हणते म्हणजे काय, नियतीने ना आपल्याला एक एक लेसन देत देत त्या मार्गापर्यंत नेलं. तर पार्थ तिला म्हणतो आता वा वा, म्हणजे तुम्ही त्या डेस्टिनीबद्दल एवढा खोलात जाऊन विचार करताय, आय लाईक इट. तर काव्या त्याच्यावरती थोडीशी चिडते आणि म्हणते गंमत वाटते का तुम्हाला? तर पार्थ म्हणतो नाही नाही मला गंमत नाही वाटत. असं तो बोलत असताना त्याच्या फोनवरती एक मेसेज टोन वाजते आणि पार्थ तिला म्हणतो थांबा थांबा जरा, माझा मेसेज आलेला आहे. आणि मेसेज बघत असताना एकदमच मोबाईलवरती त्याला 11:11 वाजलेले दिसतात आणि तो एकदमच काव्याला म्हणतो हे बघा काव्या 11:11, आपण ना युनिव्हर्सकडे काहीतरी विश मागूयात, असं तो एकदम पटकन म्हणतो. तर काव्या सुद्धा लगेचच आपले डोळे बंद करते आणि हात जोडते आणि म्हणते हो हो पटकन पटकन. तर आता काव्याने डोळे बंद केलेले असतात आणि हात जोडलेले असतात, पण पार्थ मात्र तिच्याकडे एकसारखा बघत असतो आणि त्यानंतर तो आपले डोळे सुद्धा बंद करतो आणि मनातल्या मनात म्हणतो युनिव्हर्स काव्याची जी काही विश असेल ना ती पूर्ण कर. आणि आता जेव्हा पार्थने डोळे बंद केलेले असतात तर तेव्हा काव्या हळूच आपले डोळे उघडते आणि पार्थकडे बघून मनातल्या मनात म्हणते युनिव्हर्स पार्थची जी काही विश असेल ना ती पूर्ण कर. आणि हे दोघे एकमेकांच्यासाठीच विश मागतात. तर काव्या मनातल्या मनात पुढे म्हणते खूप चांगले आहेत ते. तर आता हे दोघे मात्र यांच्या रूममध्ये असतात, पण इकडे हे दोघे मात्र म्हणजे नंदिनी आणि जीवा छान असे बाहेर बेंचवरती बसलेले असतात आणि एकदम छान असं वातावरण सुद्धा इथे त्यांनी दाखवलेलं आहे.
तर जीवा नंदिनीला आता म्हणतो, इतक्या साऱ्या किओस नंतर असं शांत बसल्यानंतर खूप छान वाटतं ना. गेले काही दिवस आपल्याला नीट अशी झोप सुद्धा लागलेली नव्हती. तर नंदिनी म्हणते, हो ना, तुमचं बरोबर आहे. एकदम ना मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत आहे. तर जीवा तिला म्हणतो, अगं नंदिनी, मी समजू शकतो तो आत्ता एक्झॅक्टली काय फील करत असशील ते. कारण सगळ्यात जास्त सफर तूच एकटी झालेली आहेस. प्रचंड ओढाताण झालेली आहे तुझी. तर नंदिनी म्हणते, अहो तसं नाही, माझ्या एकटीचीच नाही, तर आपण सगळेजण सुद्धा एका विचित्र फेजमधूनच चाललेलो होतो. आणि मध्ये तर मला एकदम खूप जास्त भीती वाटली होती की माझ्यामुळे आईबाबांच्या रिलेशनमध्ये कुठले प्रॉब्लेम तर नाही ना येणार. तर जीवा तिला म्हणतो, अगं त्यांच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येईपर्यंत त्यांनी ताणलंच नसतं. तर नंदिनी म्हणते, हो ते खरं आहे, पण जर समजा आपल्याला पुरावे मिळालेच नसते तर, आणि आपण वसू आत्यांना दोषी ठरवू शकलोच नसतो तर मग ना हळूहळू आईबाबांच्या मधला संवाद संपवून त्यांच्यामध्ये दुरी निर्माण होईल का, अशी मला भीती वाटत लागली होती. तर जीवा आता थोडासा हसतो आणि नंदिनीला म्हणतो, म्हणजे स्वतःच्या डोक्यावरती टांगती तलवार असताना तू यावेळेस सुद्धा दुसऱ्यांचाच विचार करत होतीस, कमालच आहे बाई तुझी. तर नंदिनी त्याला म्हणते, तसं नाही हो जीवा, हे सगळं प्रकरण ना माझ्यामुळेच सुरू झालेलं होतं. त्यामुळे ना जर समजा माझ्यामुळे आपल्या घरामधली जर घडी विस्कटली असती ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू नाही शकले असते. शेवटी कसं असतं माहिती आहे का, नाती ही ना रोपट्यासारखी असतात. रोपट्याला जशी ना पाण्याची तहान लागते ना, तशीच नात्यांना ना प्रेमाची तहान लागते. रोपाला बहरायला जसं खत पाणी द्यायला लागतं ना, तसंच नातं भरायला सुद्धा ना आपल्या आपुलकीच्या, काळजीच्या, मायेच्या, स्पर्शांच्या, शब्दाची गरज असते. एखादं रोपटं ना त्याच मातीशी आपलं नातं वर्षानुवर्ष घट्ट धरून ठेवतं, कारण त्याच्यामध्ये ना पाण्याचा ओलावा असतो. तसंच नातं टिकवायला ना त्यामध्ये मायेचा ओलावा असणं गरजेचं असतं. तेव्हा कुठं ते नातं वर्षानुवर्षे टक धरून राहतं. असं ती बोलत असताना जीवा मात्र तिच्याकडे एकसारखाच बघत असतो. तर नंदिनी पुढं सांगते, आईबाबांचं नातं सुद्धा ना मला त्या अगदी रोपट्यासारखंच वाटतं, आणि ज्याचा ना आता खूप मोठासा वटवृक्ष झालेला आहे, आणि त्याच्यावरती ना आपल्या शब्दांनी, आपल्या विचारांनी कुऱ्हाड चालवली जाऊ नये असं मला फक्त वाटतं. तर जीवा आता थोडासा तिच्याकडे बघून हसतो आणि तिला म्हणतो, हे बघ, आता जे काही वाईट घडायचं होतं ते घडून गेलेलं आहे, आणि येणारं संकट सुद्धा टळलेलं आहे, आणि त्यामुळे ना आता छान आनंदी राहा, आणि जमल्यास ना स्वतःचा सुद्धा विचार करायला लाग, ओके. आणि त्यानं असं म्हटल्यानंतर आता नंदिनी थोडीशी हसते. तर आता जीवा तिच्याकडे एकसारखा बघू लागतो आणि मनातल्या मनात बोलू लागतो. तो म्हणतो की लग्न झाल्यापासून ना आजपर्यंत तू एखाद्या वेगळ्याच डायनामामध्ये जगलेली आहेस. कित्येकदा तुला लो फील झालं असेल, पण तू कधीच तक्रार केली नाहीस. आपल्या मनामधलं दुःख हसऱ्या चेहऱ्यामागे लपवत आलीस. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला, रादर मी तो तुला दिला, पण तरी सुद्धा तू आपल्या नात्याबद्दल होप्स ठेवून होतीस. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा तू नात्याच्या परीक्षेमध्ये तू टक धरून आहेस, हे बघून मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. आणि मी जो काही तुला त्रास दिलेला आहे ना, त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. आणि असं तो सर्व काही आपल्या मनातच बोलत असतो आणि एकसारखा तिच्याकडेच बघत असतो. तर आता नंदिनीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि नंदिनी त्याला विचारते, काय झालं, तुम्ही असं का बघताय माझ्याकडे. तर तेव्हा जीवा तिची थोडीशी माफी मागतो. तिला म्हणतो, सॉरी, मी ना बोलता बोलता थोडंसं थॉटमध्ये निघून गेलो. तर नंदिनी आता त्याला म्हणते, जीवा, मी एक सांगू का तुम्हाला, तुम्ही आत्ता मला म्हणालात ना की मी आनंदी राहू, पण आत्ता ना मी या क्षणाला खूप आनंदी आहे, खरंच खूप आनंदी आहे. कारण या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही ना कायम माझ्या बाजूनेच उभे होतात. म्हणजे जेव्हा सगळे माझ्या विरोधात जातील ना, तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्या विरोधात जाल असंच वाटलं होतं मला, खरंच असं वाटलं होतं. पण तसं नाही झालं. तुम्ही ना माझा अंदाज खोटा ठरवलात, आणि ज्या दिवशी माझा अंदाज खोटा ठरला ना जीवा, त्या दिवशी मी खरंच खूप खुश झाले, खूप आनंदी झाले. कारण ना या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त तुम्ही एकटेच असे होतात की तुम्ही ठामपणे सांगितलं की माझा नंदिनीवरती गाढ विश्वास आहे, आणि माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पुराव्याची सुद्धा गरज नाही पडली. तुमचे आभार मानणं कदाचित तुम्हाला नाही आवडणार, पण मला खरंच खूप छान वाटलं. तुम्ही माझ्यासाठी भांडलात, माझ्यासाठी तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिलात, हे बघून खरंच मला खूप हायसं वाटलं. ज्या क्षणी तुम्ही रम्याला म्हणालात ना की ती नंदिनी माझी बायको आहे आणि मी तिच्याच बाजूने बोलणार, त्या क्षणी मला ते जीवा आठवले ज्या वेळेला लग्नामध्ये माझ्या डोक्यावरती त्यांनी हात ठेवलेला होता. त्यावेळी सुद्धा ना अख्खं जग माझ्या विरोधात होतं, पण तुम्ही ना माझ्यासाठी देव म्हणून उभे राहिलात, आणि आत्ता नवरा म्हणून.
असं म्हणून ती थोडंसं बाजूला बघते तर मित्रांनो चक्क आता जीवा बसल्या बसल्या झोपी गेलेला असतो आणि त्यानं आता नंदिनीचं जे काही बोलणं झालेलं असतं ते काही ऐकलेलंच नसतं। तर आता नंदिनी मनातल्या मनात म्हणू लागते, जीवा एका गोष्टीची खंत मात्र मला कायम राहणार की आपलं नातं ना रोपट्यासारखं बहरू शकणार नाही, कारण डिवोर्स नावाच्या गोष्टीने ते आपण आधीच खोडून टाकलेलं आहे। तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी त्यांनी पहाटेचा सीन दाखवलेला आहे। इकडे रम्या आणि वसू झोपलेले असतात आणि तेव्हा रम्याच्या मोबाईलचा गजर वाजू लागतो। तर तेव्हा वसू झोपेतच रम्याला म्हणते, अगं रम्या तुझ्या मोबाईलचा गजर वाजत आहे। तर रम्या आता आपला मोबाईल चेक करते आणि वसूला म्हणते, अगं आई तुला भास होत आहेत, माझा मोबाईल काय वाजत नाहीये। तर वसू सुद्धा अजून झोपेतच तिला म्हणते, अगं रम्या तुझाच मोबाईल वाजतोय ग, बंद कर बरं तो। तर असं वसू आणि रम्या एकमेकांना बोलत असतात। तर तेव्हा अचानकच तिथली लाईट चालू होते आणि तेव्हा वसू एकदमच ओरडू लागते, अगं मी तुला फोन बंद करायला सांगितलेला आहे आणि तू दिवे कसले लावतीयस। आणि तिथे चक्क काव्या आणि मानिनी येऊन उभारलेले असतात आणि काव्याचा मोबाईल तिथे वाजत असतो आणि तेव्हा मानिनी एकदमच त्या दोघींच्या अंगावरचं पांघरून खेचून बाजूला काढते आणि या दोघी एकदम दचकूनच जाग्या होतात। आणि तेव्हा रम्या वसूवरती ओरडत असते, अगं आई काय करतेस तू, असं म्हणता म्हणता त्या दोघी समोर बघतात आणि या दोघींना समोर बघितल्यानंतर या दोघींना तर धक्काच बसतो। तर तेव्हा वसू मानिनीला म्हणते, अगं मानिनी तू आली आहेस का आम्हाला उठवायला। तर मानिनी म्हणते, हो, आणि फक्त आजच नाही तर रोजच येणार आहे। आज फक्त ना तुमचं पांघरून खेचलेलं आहे, उद्या ना तुमच्या तोंडावरती पाणी सुद्धा ओतू आणि कानात ना भोंगे सुद्धा वाजवू। तर काव्या म्हणते, आणि तरी सुद्धा जर तुम्हाला जाग आली नाही ना तर तुम्ही उद्यापासून हॉलमध्ये झोपायचं। तर मानिनी ओरडते, झोपताय कसले, सुखाने झोपायचे दिवस आता तुमचे गेले, आता ना लवकर उठायचं आणि घरामधली सगळी कामं करायची। तर आता या दोघी जराशा गडबडू लागतात। तर तेव्हा काव्या म्हणते, उठा चला लागा कामाला, असं म्हटल्यानंतर आता या दोघी एकमेकांच्याकडे बघतात आणि उठून उभे राहतात। तर त्या दोघी उठून उभा राहिल्यानंतर मानिनी लगेचच त्यांच्यासमोर सर्वांचे कपडे धरते। तर त्या दोघी विचारतात, आता हे काय आहे। तर काव्या म्हणते, एवढे रंग बदललेत तुम्ही, आता हे सुद्धा बदला। तर रम्या म्हणते, नाही नाही नाही, हे असले कपडे आम्ही अजिबात घालणार नाही, असं म्हणून ती हात मागेच ढकलते। तर मानिनी रम्यावरती जोराने ओरडते, अगं ए तुला या घरात ठेवले ना हेच पुष्कळ समज, शिस्तीत राहायचं, आजपासून ना वेळेत उठायचं, हे कपडे घालायचे आणि अख्खं घर आवरायचं। आणि आता मानिनी परत काव्याला विचारते, अगं काव्या यांची कामगिरी पाहता यांना घरामधलं कुठलं काम द्यावं ग। तर काव्या म्हणते, मानिनी काकू आत्याबाईंना ना काहीतरी स्पेशलच काम द्यावं नाही का, असंही आत्याबाईंनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मिठाचे खडे तर टाकलेलेच आहेत, मग त्यांना ना आपण किचनचंच काम देऊयात। तर तेव्हा वसू आता किचन असं म्हणून तोंडच वाकडं करते। तर तेव्हा काव्या तिला म्हणते, किचन म्हणाले मी, गोठा नाही म्हणाले, काय तोंड वाकडं करताय। तर वसू काव्याला म्हणते, अगं तसं नाही, मी ना खूप दिवस झालं किचनमध्ये पाऊलही टाकलं नाही म्हणून म्हणाले ग मी। आणि मानिनीला सांगते, अगं मानिनी मला ना गुडघ्याचा त्रास आहे ग, मी इतका वेळ नाही उभा राहू शकणार। तर मानिनी तिला म्हणते, नाही नाही अहो तुम्हाला तर त्रास व्हायलाच हवा ना, तरच तेव्हा तुम्हाला कळेल की इतरांना त्रास देऊ नये। तर मानिनी वसूला म्हणते, ठीक आहे आता तुमचं किचन फिक्स झालं। आणि रम्याला म्हणते, आता तुझं काय। तर तेव्हा रम्या तिला म्हणते, अगं मामी मी कसं काय काम करू शकणार ना, मला तर ऑफिस असतं, मला आणि पार्थला ऑफिसला जावं लागतं नाही का। तर काव्या आता डायरेक्ट रम्याला म्हणते, आता त्याची काही गरज नाही, पार्थ देशमुख ना टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये एक रम्या गेली नाही तर त्यांचं काम काही थांबणार नाहीये आणि ते सर्व काही आहे ना ते मॅनेज करतील, तुला जायची गरज नाहीये। तर तेव्हा रम्या म्हणते, नाही ठीक आहे, मग मी हवं तर वर्क फ्रॉम होम करू का। तर काव्या म्हणते, त्याची सुद्धा काही गरज नाहीये आणि म्हणते, वर्क फ्रॉम होम नाही रम्या, तर वर्क फॉर होम करायचं आहे तुला रम्या, आणि घरासाठी काम करायचं आहेस तू, कळलं का। तर तेव्हा रम्या परत आडेवेडे घेऊ लागते। तर आता मानिनी तिच्यावरती ओरडते आणि तिला म्हणते, रम्या आता तुझं ऑफिस बंद आहे आणि तू ना आता लादी पोछा करायचंस, असं तिने म्हटल्यानंतर दोघी सुद्धा एकदम दचकतात। तर वसू मानिनीला म्हणते, अगं मानिनी का छळ करतेस आमचा एवढा, अगं मी ना हवं तर तुझ्या पाया पडते, पण माझ्या रम्याला अगं अशा कामांची सवय नाहीये ग। तर तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे ना, मग आता सवय होईल। आणि त्यानंतर मानिनी त्या दोघींच्या वरती ओरडते, बाद झाली, आता पुरं झाली तुमची नाटकं, आणि आता आवरा पटपट आणि हे कपडे घालून पटकन खाली या। तर तेव्हा आता त्या दोघी काही न बोलता तिथून चेंज करायसाठी निघून जातात। तर मानिनी म्हणते, आता कळेल या दोघींना। तर काव्या मानिनीला म्हणते, मानिनी काकू तुम्ही तर आमच्या सासू आहात, पण आता ना सासूरवास यांचा सुरू होणार आहे। तरी बरं आता जन्मेजय आणि नंदिनीताई घरामध्ये नाही आहेत,
ते सकाळी ना लवकर आनंद निवासचं गणपतीचं डेकोरेशनचं सामान खरेदी करायला गेलेले आहेत. नंदिनी ताई जर इथं असती ना तर कदाचित तिला ते हे बघवलं नसतं सर्व काही. तर मानिनी काव्याला म्हणते, अगं काव्या, तुझी नंदिनी ताई आहे ना ती जरा खूपच जास्तच चांगली आहे आणि माणसानं ना इतकं चांगलं सुद्धा असू नये. या दोघींनी मिळून ना आपल्या घरामध्ये अख्खं महाभारत घडवलेलं आहे. या दोघींच्यामुळे तुम्हा सगळ्यांना लग्नामध्ये जो काही मनस्ताप झालेला आहे ना त्यापुढे हे काहीच नाही आहे ग. तर काव्यासुद्धा म्हणते, हो खरं आहे. तर आता मानिनी जोराने ओरडते, झालं का आवरून? असं तिनं बोलल्या बोलल्या या दोघेसुद्धा आता सर्वांचे म्हणजे त्यांनी कैद्यांचेच कपडे घातलेले असतात जवळपास आणि ते कपडे घालून ते आता बाहेर येतात आणि या दोघींच्या समोर उभे राहतात. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता मानिनी आणि काव्याने मिळून नंदिनीला फोन लावलेला असतो आणि आता मानिनी फोनवरती नंदिनीसोबत बोलत असते. ती तिला म्हणते, गणपती बाप्पा तर येणारच आहेत आणि सगळ्यांना आशीर्वाद तर देणारच आहेत, पण माझी ना एक इच्छा आहे. तर तेव्हा नंदिनी तिकडून विचारते, कोणती इच्छा आहे आई? तर मानिनी एकदमच म्हणते, तुम्हा दोघींची मंगळागौर. असं सांगताना ती खूपच आनंदित असते. तर मंगळागौर ऐकल्यानंतर इकडे नंदिनीसुद्धा दचकते आणि काव्यासुद्धा दचकते. तर त्यानंतर आता स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना वसूच्या डोळ्यामधून पाणी येत असतं. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, आत्तापर्यंत इतरांच्या डोळ्यामधून तुम्ही पाणी काढलत ना, आता तुमच्या डोळ्यामधून सुद्धा येऊ देत पाणी. तर आता रम्या इकडे लादी पोछा करत असते. तर तेव्हा काव्या तिच्यावरती ओरडते, अजून हॉल बाकी आहे, सगळ्यांच्या बेडरूम्स बाकी आहेत, आवर पटपट चल. तर तेव्हा रम्या दचकूनच उठूनच उभी राहते आणि म्हणते, म्हणजे हे सगळं काम मी एकटीने करायचं आहे? तर काव्या तिला म्हणते, हो, घरातल्या प्रत्येक रूममध्ये कुरापात्या करत बागडत होतीस ना तू, मग आता तू केलेल्या काळ्या कृत्यांचे डाग पुसायला नकोत का? असं बोलून ती रम्याला बरोबर तिच्या चुकांची जाणीव करून देत असते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.